हाय, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये. तर मी तुम्हाला आज गाडीमध्ये व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. तर कुठेतरी जात असेल, तुम्हाला आयडिया आलीच असेल. तर हो, तसंच काहीतरी आहे. आम्ही चाललो आहे आता संध्याकाळी मेळा बघायला. वाठोड्याला नागपूरला मेला लागलेला आहे. तर आम्ही सगळे मेला बघायला चाललो. मेळा, अरे मेला म्हणते ना यार आमच्याकडे म्हणतात मेला, मराठीमध्ये मेळा. हो का? मराठीमध्ये जत्रा. हो ना, तर मग मराठी वर्ड जत्रा आहे. मग मेळा म्हणतात मराठीमध्ये, आणि ज्याच्यात भरपूर काही असते देवाच्या नावाने मग मेळा भरतो. हो हो, चला. तर बघा, कोणी मेला म्हणतात, कोणी मेळा म्हणतात. तुम्ही समजून घ्या काय आहे. तर ते नागपूर चंद्रपूर मध्ये पण एवढं डिस्टन्स आहे की मी मेला म्हणते चंद्रपूरला आणि नागपूरला हे सगळे मेळा म्हणतात. त्याच्यात पण आमचं भांडण होते नेहमी. तर आता तुम्ही समजून घ्या मी कुठे चालली आहे. तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळेलच. पण आता आम्ही कुठे चाललो त्याआधी आम्हाला स्वीट्स घ्यायचं आहे. कारण भिलईला माझा एक भाचा राहतो, विक्की आणि अंशू, दोघे भाचे राहतात. तर ते आले आमच्याकडे. तर त्यांच्यासोबत त्यांना उद्या निघायचं आहे, त्यामुळे ते स्वीट्स घेऊन जाणार आहे. तर त्यासाठी आम्ही चाललो. आणि विक्की गाडी चालवत आहे, मिस्टर बसले आणि मी मागे बसली आहे. एक गाडी गेली आहे, अंशू बाकी सगळ्यांना घेऊन आधीच तो चालला गेला त्या याच्या मेळ्यामध्ये. कारण आम्हाला इकडे स्वीट्स वगैरे घ्यायचं होतं, वेळ होणार होता त्यामुळे. तर ते आधीच निघाले. आता आपण स्वीट्स घेऊ आणि स्वीट घेऊन मग परत तिकडे जाऊ. तुम्हाला सगळे दिसेल आज व्हिडिओमध्ये कोण कोण आहे आमच्यासोबत. तर आणि कृषिका पण तिकडेच आहे. तर आम्ही सध्या तिघे जाऊ या गाडीमध्ये. तर चला, भेटू आपण तिथे गेल्यावर. तर बघा, आता आम्ही हिरा स्वीट्समध्ये आलेलो होतो. इथे जवळपासच शॉप होतं आमच्या घराजवळ. तर तिथे आम्ही हिरा स्वीट्समध्ये आलो, कारण आम्हाला स्वीट्स वगैरे घ्यायचे होते. आणि हा विकी आधी गेला आणि आता मिस्टर पण चालले. ओरिजिनल वाली साधी कोणती आहे? ती चालेल. साधी पाहिजे का? हो, म्हणजे ती पलकी नको. नाही, ती साधीच आहे. साधी आहे ना? हां, एक पावभाजीची आहे. ही ऑरेंज रोल, सोनपापडी. ही सोनपापडी आहे ना, मस्त लागते. पण नाही, पण साधीवाली पाहिजे. साधीवाली नाही आहे का? त्याची सोनपापडी साधीवाली नाही आहे का? कौन सी है? नहीं नहीं, ऑरेंज वाला नहीं चाहिए. वो औषध मेडिसिन खाए जैसे लगता. ये कोकोनट है, ऑरेंज कोकोनट वाला. ही साधी आहे का? हो. हां, घ्या ना एक. तू ते एक आणली आहे वाटते तुम्ही सोनपापडी अजून. आणलेली आहे मी. पण ही खूपच वेगळी लागते. हो, एक राहून. काजू कतली घेऊन घ्या एक माझ्यासाठी. अगर जगह है तो अंदर भी तिजोरी चौक. हाँ, तिजोरी चौक में ब्रिज के ऊपर. घ्या एक एक काजू कतली घ्या. चल ठीक है, चल ठीक है, फिर मिल वहीं पे. क्यों, पार्किंग नहीं है? घर के सामने रुक जाएंगे ना, वहाँ से ही जाएंगे वो लोग. इधर तो ट्रक के पीछे से लेना पड़ेगा. हमें कुछ चुप. हाँ, चलना, खा लेंगे ना. चल, क्या है कुछ पे ही आएंगे. पानी पूरी कहाँ पे? गोड़ गोड़ खा लो. मैं खाने क्यों सिर्फ मामा को दी और तेरे को देने वाली थी, तो कॉल चालू था. दूध चाहिए तुझे कि पहले खाएगा? नहीं खाता. पानी पूरी खाएगा क्या? आप खाओगे? हाँ, मैं तो खाती. त्याच्याकडे मोमोज पण भेटते, तो समोर राहते. चल, पानी पूरी खाएंगे फिर पहले. चलो, इसको पैक करती अभी, बाद में खाएंगे. वो आने वाले इधर. क्या पता, आ जाएंगे. क्या खाना है विकी? गुपचुप. गुपचुप बोलते हो, हम पानी पूरी बोलते हैं. मी याच्यासोबत माझ्यासोबत नाही खायचं पाणीपुरी, काही शेअर नाही होत. पाणीपुरीमध्ये कोणी शेअर करते का? हां. तर बघा, आम्हाला जाताना भूक वगैरे लागली होती, त्यामुळे मग आम्ही तिघांनी जातानाच रस्त्यामध्ये पाणीपुरी वगैरे खाल्ली. पार्किंग है. पार्किंग देख लो अभी.
ये यहाँ पे भी है विकी, वो तिथेच वो कार के पीछे। पीछे लेता हूँ ना, पीछे लगाता हूँ। हाँ यहाँ पे नहीं है ना कुछ भी। हाँ है शुरू है। इधर से घुसड़ के लेना अंदर। तर बघा आम्ही आता मनीषनगरच्या मेळ्यामध्ये आलो होतो, कारण आम्ही वाठोड्याला, मी जे आधी स्टार्टिंगला बोलली होती की वाठोड्याला पण मेळा लागलेला आहे, तर त्या मेळ्यामध्ये भरपूर गर्दी होती. 1 तास त्यांनी एंट्री बंद करून ठेवली होती, त्यामुळे मग आम्ही तिथे काही थांबलो नाही. मग लगेच मनीषनगरला आलो आणि मनीषनगरच्या मेळ्यामध्ये पण खूप छान एन्जॉय करण्यासारखं होतं. मग शेवटी आम्ही तिथे आलो. खूप सुंदर असा मेळा होता आणि इतकं एन्जॉय केलं आम्ही या मेळ्यामध्ये. तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप मजा येईल, तर स्किप न करता व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि बघा परी आणि सोनूताई आता पुढे आलेल्या होत्या आणि इकडे सगळे असे चिनी मातीच्या वस्तू, भांडे, कुंडी वगैरे असं खूप काही ठेवलेलं होतं. पण हे काही मी बरंचसं शूट केलेलं नाही आहे, कारण आम्हाला जायचं होतं आतमध्ये आणि कृषिकाला आतमध्ये जाऊन भरपूर काही खेळायचं होतं, त्यामुळे तिची भरपूर घाई चालू होती. आणि आता तिकडे तिकीट काउंटरवरती तिकीट वगैरे काढायची होती. 50 रुपये तिकीट होती आणि जलपरीची 100 रुपीज होती. तर अशा प्रकारे आम्ही तिकीट वगैरे काढल्या. परी की क्यों निकाले? तर बघा आता आम्ही एंट्री वगैरे केली आहे आणि आता मस्त तुम्हाला इथनं सगळं वॉटरफॉल वगैरे दिसत असेल. खूप मस्त असं वरून पाणी वगैरे पडत होतं. एंट्रीच खूप मस्त वाटली, त्यामुळे विकी पण सगळं छान शूट करत होता आणि मी पण वरून सगळे झुले वगैरे दिसत होते, त्यामुळे सगळे पाळणे, झुले सगळे आम्ही मस्त शूट वगैरे केले वरूनच. तर तुम्हाला पुढे पण खूप मजा येईल, व्हिडिओ बघत राहा. आणि आता आम्ही एंट्री केल्यानंतर बघा स्टार्टिंगलाच खूप छान फर्निचर होतं, तिथे विकण्यासाठीच होतं सगळं. तर स्टॉल लागलेले होते, त्यामुळे त्यांनी फर्निचर पण ठेवलं होतं. आणि आता कृषिकाला बघा इथे फोटो काढायचा होता, तर ती गेली होती वरती, पण तो मुलगा असल्यामुळे ती थोडीशी लाजत होती फोटो वगैरे काढायला. पण मग तो गेला आणि तिने खूप छान असं फोटोशूट केलं तिथे. विकीने तिचे फोटोज काढले, खूप सुंदर सुंदर फोटो निघाले तिचे आणि ती पण खूप लवकर रेडी झाली होती. बघा विकी तिचे फोटो घेतोय आणि खूप मस्त असे फोटो निघाले आणि ती पण खूप एन्जॉय करत होती मेल्यामध्ये. तिला खूप आवडलं, तिथे खूप मस्ती केली तिने. ओजू सोफा बुक केला का? ओजू सोफा बुक केला? चला मुंबईला घेऊन जाऊ. ए वाव परी, किती सुंदर. ये सबसे बेस्ट है इन दोनों की. आणि बघा आता आम्ही एंट्री केल्यानंतर थोडं पुढे आलो. पुढे पण भरपूरसे स्टॉल होते, ड्रेसचे होते, सोफा होता, डायनिंग होतं, भरपूरचं फर्निचर होतं, लाकडी वस्तू होत्या. तर हा सोफा बघा किती मस्त वाटतोय ना, मला खूप आवडला होता, म्हणून मी थोडंसं शूट केलं तुम्हाला पण दाखवण्यासाठी. आणि आता इकडे बघा पूर्ण लाकडी वस्तू होत्या. हॉटपॉट पण होतं, हे बघा किती मस्त आणि खूप दणकट होतं, ते खूप असं हेवी होतं. हॉटपॉट खूप छान होतं. आणि आम्ही काही अशा बऱ्याचशा वस्तू घेतल्या नाही तिथे, फक्त मी शूट करून दाखवते आहे तुम्हाला की तिथे काय काय होतं. म्हणजे तुम्ही पण तिथे जाऊन तुम्हाला जर कोणत्या वस्तू हव्या असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि आता इकडे बघा ज्वेलरी किती मस्त होत्या, मंगळसूत्र वगैरे खूप सुंदर सुंदर डिझाईन होत्या, इयरिंग्स होत्या. ॲक्च्युली आता स्वप्नीलची एंगेजमेंट वगैरे झाली, त्यामुळे माझी भरपूरशी शॉपिंग झालेली होती, त्यामुळे मी काही शॉपिंग केली नाही. इथे बघा मस्त पर्स वगैरे पण होत्या. भरपूरशा वस्तू मी आधीच घेतलेल्या आहे, त्यामुळे आता काही अनवॉन्टेड वस्तू मी काही घेतल्या नाही. तिथे फक्त बघितल्या आणि मग आम्ही तिकडे पाळणे वगैरे होते तिथे बसलो, तिथे एन्जॉय केला भरपूर. आणि इथे खूप छान छान वस्तू होत्या अशा घेण्यासारख्या, पण आता काहीच घेतलेल्या नाही आहे. पण तुम्हाला दाखवते आहे मी, जर कोणाला हवे असेल तर तुम्ही नक्कीच तिथे जाऊन घेऊ शकता. आणि खूप छान होत्या त्या सगळ्या वस्तू, आम्हाला तर खूप आवडल्या होत्या. आणि बघा आता मी गणेश चतुर्थी वगैरे असते, माझा उपवास असतो, तेव्हा मग मला मोदक ठेवायसाठी छान प्लेट हवी होती आणि मी बरेच दिवसापासून शोधत होती. फायनली ती प्लेट मला मिळाली. आणि आता इकडे बघा ते कटर बघत होती मी, व्हेजिटेबल कटर,
तर ते करून बघा बोलले, तर मी करून बघत होती कशा प्रकारे कट होतं. तर खूप छान कट झालं ते सगळं, पण मला कॉस्ट थोडी जास्ती वाटली, त्यामुळे मग मी काही ते परचेस केलं नाही, फक्त करून बघितलं. त्यानंतर बुक स्टॉल पण भरपूर होते. बऱ्याचशा मुली ज्यांना वाचण्याचा वगैरे आवड असते, ज्यांना खूप आवडतं बुक्स वगैरे वाचायला बघायला, तर त्या सगळ्या तिथे बुक्स वगैरे पण बघत होते आणि मिस्टरांनी पण बघितले तिथनं. त्यानंतर आता हा गोरीला बघा, तुम्हाला बॅक साईडने दिसतोय, पण याची फ्रंट साईडची मजा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेल, कारण नेक्स्ट व्हिडिओ इतका इंटरेस्टिंग येणार आहे, तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला खूप आवडेल. तर व्हिडिओ मी हा इथेच एंडिंग करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यामध्ये गोरीला, तात्या विंचू तुम्हाला बरंच काही बघायला मिळेल आणि त्यासोबतची मस्ती पण बघायला मिळेल. तर तोपर्यंत सर्वांना बाय बाय.